कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सतेज पाटील आणि महाडिक एकत्र येणार काय? कारण के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील एकत्र येऊ शकतात, तर सतेज पाटील महाडिक का नाही? जिल्हा बँकेच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी मिश्कील शैलीत केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मात्र नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सतेज पाटील यांनी मिश्कीलपणे केलेले हे विधान असले तरी त्यामागे मोठा राजकीय संदेश दडल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडीवर आपण बोलणार आहोत सकलमच्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण म्हणजे कायम संघर्ष, प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची लढाई. इथल्या लाल मातीतल्या कुस्तीप्रमाणेच राजकारणातही एकमेकांचे पाय खेचणारे मल्ल मैदानाबाहेर मात्र तितक्याच दिलदारपणे वावरताना दिसतात. सतेज पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष तर अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकीय केंद्रस्थानी राहिला आहे. निवडणुका असोत, सहकारी संस्था असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता समीकरणे, या दोन गटांचा संघर्ष नेहमी चर्चेत राहिला. मात्र आता बदलत्या राजकारणात शत्रूचा शत्रू मित्र ही नवी रणनीती आकार घेत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. राधानगरी भुदरगडमध्ये अनेक वर्ष एकमेकाविरोधात उभे ठाकलेले के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील जर एकत्र येऊ शकतात, तर कोल्हापुरातही सतेज पाटील आणि महाडिक एकत्र येऊ शकतात काय, अशी एक राजकीय केमिस्ट्री तयार होत आहे. कारण माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे दोघे एकत्र येणे राजकीय गरज निर्माण झाली होती. तशी गरज आता सतेज पाटील आणि महाडिक एकत्र येण्याची तयार झाली आहे काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो. गोकुळच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाडिकांना रोखण्यासाठी आणि गेली अनेक वर्षांची महाडिकांची सत्ता उलथून टाकत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे दोघे एकत्र आले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आता असे काही घडत आहे काय की मुश्रीफांना बाजूला ठेवण्यासाठी सतेज पाटील आणि महाडिक एकत्र येण्याची रणनीती सुरू आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील जर एकत्र येत असतील, तर सतेज पाटील आणि महाडिक का एकत्र येऊ शकत नाही? हे सतेज पाटलांचे वक्तव्य जरी मिश्किलपणे असले तरी सतेज पाटील आणि महाडिक हे स्वतः कधी एकत्र आल्याचं उघडपणे त्यांनी दाखवलेलं नाही. परंतु यातून राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न राजकीय पडद्याआडून सुरू आहे काय? विशेष म्हणजे हे केवळ राजकीय समीकरण नाही, तर सहकार क्षेत्रात नियंत्रण मिळवण्यासाठी भविष्यातील रणनीतीचा भाग असल्याचंही यातून दिसून येतंय. गोकुळ दूध संघाच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाडिकांना रोखण्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्र आले होते. त्यावेळी महाडिकांना रोखण्यासाठी दोन्ही गटांनी ताकद एकवटली होती. पण आता राजकीय वारे बदलताना दिसत आहे. गोकुळमध्ये मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याकडे सर्वाधिक ठराव असल्यानं भाजपला देखील मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्र येणे हे समीकरण धोकादायक वाटत आहे. त्यामुळेच मुश्रीफांना राजकीय दृष्ट्या एकटे पाडण्यासाठी पडद्यामागून नवी खेळी सुरू असल्याची कुजबूज सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटलांचं वक्तव्य अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. सतेज पाटील आणि महाडिक का एकत्र येऊ शकत नाही, हा प्रश्न केवळ विनोद नव्हता, तर भविष्यातील राजकीय पर्यायांची चाचपणी असल्याचं राजकीय जाणकार मानत आहेत. कारण जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक आणि सतेज पाटील हे दोघे कधीही उघडपणे एकत्र आल्याचं चित्र दिसलेलं नाही. त्यामुळेच या शक्यतेनं कार्यकर्त्यामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. खरं पाहता कोल्हापूरच्या राजकारणाची खरी ताकद ही सहकारात आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, साखर कारखाने, त्याचबरोबर बाजार समित्या या संस्था म्हणजे जिल्ह्याची आर्थिक ताकद मानली जाते. पण प्रत्येक निवडणुकीत होणारे कोट्यावधींचे खर्च, आरोप प्रत्यारोप आणि कटुता यामुळे सहकार क्षेत्र राजकीय आखाडा बनत चालला आहे. याचा थेट फटका सामान्य शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांना बसतो. त्यामुळे आता संघर्षापेक्षा समन्वय ही भूमिका पुढे येताना दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत सतेज पाटलांना उद्देशून केलेले "तुम्ही आम्हात भांडणे लावून मजा बघत बसलाय" हे विधानही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. या वक्तव्यामधून सध्याच्या घडामोडीमुळे हसन मुश्रीफांच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दिसून येते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या राजकीय हालचालीचा थेट परिणाम सहकार आणि आगामी निवडणुकांवर होणार आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्व नेते एकत्र आले तर कोल्हापूरला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. हे वास्तव्य देखील नाकारता येत नाही.
भविष्यात राजकीय वैर बाजूला ठेवून विकासासाठी नवी आघाडी तयार झाली तर ते आश्चर्य वाटायला नको. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे. सतेज पाटील आणि महाडिक खरोखरच एकत्र येणार का? सध्या तरी उघडपणे कोणीही याबाबत बोलत नाही. सतेज पाटलांचं हे वक्तव्य केवळ मिश्किल टोलेबाजी म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण पडद्यामागील राजकीय हालचाली, बदलती समीकरणं आणि सतेज पाटलांचे सूचक विधान पाहता कोल्हापूरच्या राजकारणात आगामी काळात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळू शकते, एवढं मात्र निश्चित मानलं जात आहे. धन्यवाद.